भाजपचे आमदार संजय कुटे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मराठा ओबीसी वाद नेमकं महाराष्ट्रात कोण पेटवतंय? कारण ज्या पद्धतीची भूमिका घेतली जाते, तुमच्यावर विरोधक आरोप करताय, तुम्ही विरोधकांवर आरोप करताय। विरोधकांनी संवेदनशीलतेनं हा महाराष्ट्र विरोधकांचाही आहे आणि सत्तारूढचाही आहे। हा महाराष्ट्र कोणी सत्तारूढचा नाही आहे। महाराष्ट्राची जनतेला विरोधी पक्षाचे आमदार निवडून दिला, सत्तेचे आमदार, या सगळ्यांनी एकत्रित बसून मराठा आणि ओबीसी या आंदोलन किंवा आंदोलनकर्त्यांची जी भूमिका आहे ती सगळ्यांनी एकत्रितपणे संवेदनशीलतेनं त्याच्यामधून प्रश्न सोडवायला पाहिजे। एकटी सत्तारूढ पक्षावर टाकून देणे हे विरोधी पक्षाला शोभत नाही, आणि ते टाकतात एवढ्यासाठी आहे। काल बैठकीला चाटच एवढ्यासाठी मारली, त्यांनी दांडी मारली की त्यांना राजकारण करायचं आहे आणि विरोधी पक्ष जो आहे हा षड्यंत्र करून हे आंदोलन पेटत राहावं आणि यावर आपल्या भाकरी शेकल्या जाव्या एवढंच त्यांच्या डोक्यात पूर्ण राजकारण भरून दोन्ही समाजाला मूर्ख बनवण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहेत। पण आरोप तुमच्यावरती होतात, आम्हाला विश्वासातच घेतलं जात नाहीये। विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी आरोप करतात, नाना पटोले म्हणतात की सरकारला केवळ राजकारण करायचंय। हे बघा, आता राजकारण सत्तारूढ पक्षांनी जर केलं असतं तर विश्वासात घेण्याचा विषय जर आला निघाला असेल, 2 वेळेस बैठकी झाल्या सर्वदलीय बैठक यापूर्वी, तुम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्ही, दोन्ही सर्वदलीय बैठकीला बोलावलं नाही, त्या सर्वदलीय बैठकीला रिझोल्युशन पास झाले नाही, त्यामध्ये लिखित स्वरूपाने तुम्ही सह्या केल्या नाहीत, मग विश्वासात न घेतल्याचं काय? विश्वासात घेतलं आणि उद्याही विश्वासात घेण्यासाठीच बैठक होती, त्यामुळे विश्वासात घेतलं नाही असं म्हणणे आणि बैठकीला दांडी मारणे, त्यापूर्वीच्या 2 बैठकीला तुम्ही आले नाहीत का? त्यावेळेस सरकारने तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का? घेतलेलं आहे, आणि सरकारने प्रत्येक वेळेस भूमिका म्हणजे विरोधी पक्षांनी साथ द्यावी, एकत्रित बसून आपण हा प्रश्न सोडवावा, यासाठी सरकारने वारंवार आवाहन केलेलं आहे आणि त्याचाच काल परिपक्वता बैठक घेतली। परंतु काही नेत्यांनी ती बैठक दाबून देण्याचा किंवा आपलं राजकारण उल्लूशिदा करण्यासाठी ती बैठकीमध्ये बहिष्कार टाकला। नक्कीच, पण विरोधकांची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे असं म्हणायचं तुम्हाला? 100% मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या विरोधातली महाविकास आघाडीची भूमिका आहे। त्यांना 2 समाजामलाही खुश ठेवण्याचं आहे आणि दोन्ही समाजाला मूर्ख बनवायचं आहे, ही दुतंडी भूमिका त्यांची आहे। तुम्ही स्पष्ट भूमिका का घेत नाही? 1982 साली माननीय अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली, त्यावेळेस कोण होतं मुख्यमंत्री? त्यावेळेस कोणाचं सरकार होतं? काय दखल घेतली तुम्ही मराठा समाजाची? त्यानंतर तेव्हापासून आंदोलनं चालू आहेत, परंतु मोठमोठे नेते जे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचे स्टेटमेंट आपल्या वर्तमानपत्र मीडियात आलेले आहेत की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही, हे वगैरे वगैरे स्टेटमेंट आहेत आणि ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहेत। त्यामुळे त्यांची पहिलेपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवणे हीच भूमिका होती, कारण त्यांच्या डोक्यात एक बसल्या मराठा समाज धनाढ्य समाज आहे, ते जेवढे सत्ता गाजवतात त्यांना वाटते की आपण म्हणजेच मराठा समाज आहे, पण तो मराठा समाजातला आजची परिस्थिती गरिबीची जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। ही गोष्ट त्यांनी या 20, 30, 40 वर्षात समजून घेतली नाही, ती माननीय देवेंद्रजींनी समजून घेतली आणि म्हणून 10% आरक्षण दिलं, ते टिकवलंच हायकोर्टापर्यंत। पण उद्धवजींचं सरकार आल्यानंतर तुम्ही बाजू व्यवस्थित मांडून म्हणून सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही। आताही माननीय एकनाथराव शिंदेजींनी 10% आरक्षण वेगळं दिलं, ते आज टिकलेलं आहे, परंतु तेही कसं रद्द होईल या इलेक्शनच्या पहिले यासाठी सुद्धा षड्यंत्र करून महाविकास आघाडीने माणसं पाठवलेले आहेत आणि त्या विरोधामध्ये कोर्टात केस टाकलेले आहे, तेही सुद्धा आम्ही जनतेसमोर उघड करणार आहे। पण त्यांची नावं कधी उघड करणार? निश्चितपणे यांची एकदा भूमिका स्पष्ट झाली की आम्ही नाव पक्षाचे ते तरी सांगणार, सगळे महाविकास आघाडीचे नक्की सगळ्या महाविकास आघाडीचे नेते यांना आरक्षण देऊ द्यायचं नाही आहे, कारण मराठ्यांना यांना द्यायचंच नाही, यांना मराठ्याने दिलं, मराठा समाज आमच्याकडून मतदान करेल, आम्ही सत्य देऊ, त्यापुढे काहीच करणार नाही। मराठा समाजाला निश्चितपणे मी सांगू इच्छितो, आपला समाज आहे, मराठा असो ओबीसी असो, आपण एक दुसऱ्याशी कुठेही पुढे जाऊ नये, स्पर्धा करू नये, ज्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे याच विचाराचं सरकार आहे। त्याच विषयानं कुणबी समाजाचे ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळते आहे। गॅझेट तपासण्याला हैदराबादला 11 जणांची टीम गेलेली आहे, ते गॅझेट तपासण्यात 7000 डॉक्युमेंट्स आहे, त्याची तयारी किंवा त्याचं चालू आहे, याला वेळ लागू शकतो। मनोहर जरांगे पाटील साहेबांना माझी कडकडीची विनंती आहे, हे बघा मीही कुणबी मराठाच आहे, पण विदर्भातला आहे, मला ऑलरेडी ओबीसीमध्ये मी आहे, पण मीही कुणबी मराठाच आहे, त्यामुळे सगळ्यांची भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची समाजाची हीच आहे की मनोहर जरांगे पाटील साहेबांना थोडं शांततेने घेऊन सर्व पक्षाची भूमिका इंडिव्हिज्युअली त्यांनी समजून घ्यावी, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना बोलावून किंवा आपल्या डेलिगेशन तुमची भूमिका लिखित द्या की आम्हाला तुमची भूमिका ओबीसीत मराठ्यांना समावेश करण्याची आहे किंवा नाही हे त्यांनी लिखित मागावं। निश्चितपणे त्यांना विरोधी पक्षाचा खरा चेहरा त्यांच्या समोर येईल आणि त्यानंतर मला असं वाटते की मनोज जरांगे पाटील साहेब एक नेतृत्व करतायत, तरुणांचं नेतृत्व काय, निश्चितपणे तरुणांना ती योग्य दिशा देतील। वडेट्टीवार यांनी आज पटलावर जे उत्तर दिलेलं आहे ते मान्य आहे का? कारण यानंतर बराच गदारोळ झाला विधानसभेमध्ये आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला बोलू दिलं जात नाही, या ठिकाणी बोलू सरकार विश्वासात घेत नाही।
सरकारने, मी तुम्हाला सांगितलं, सरकारने विश्वासात केलं, 2 बैठकी सर्वदलीय बैठकीला, कार 3री बैठक होती, तुम्ही का आले नाहीत? विश्वासाचं सरकार गेलं, तुम्ही बहिष्कार टाकता आणि सभागृहात बोलू द्याचा विषय कुठे येतो? तुम्ही सभागृहाच्या बाहेर तुमची भूमिका करा. सभागृहात तुम्ही फक्त एवढं सांगा की आम्ही 3 पक्षीय भूमिका, 3 नेते ओबीसी मराठा समावेश करावे की नाही याच्यावर आमची स्पष्ट भूमिका आम्ही करतो, आम्ही बोलू देऊ. जरांगे पाटील ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांवरती टीका करतायत, म्हणतात फडणवीसांवर टीका करतायत, काही भाजपचे नेते केवळ मंत्रिपद हवं यासाठी फडणवीसांच्या आजूबाजू श्वानाप्रमाणे फिरतात, ही टीका तुम्हाला पटते? हे बघा, भारतीय जनता पार्टी ही तत्वावर चालणारी पार्टी आहे, कार्यकर्त्यांची पार्टी आहे. मंत्रिपदासाठी आम्ही आता शिंदे साहेब आले, भाजपच्या एकाने कुठं वाच्यता केली नाही. अजितदादा आले, कोणीही भाजपमध्ये कुणी स्टेटमेंट दाखवा तुम्ही की आम्हाला मंत्रिपद आता हे असं कसं झालं, कधी करत नाही. एक शिस्त आणि एक ध्येयानं चालणारी, देशासाठी काम करणारी पार्टी आहे, त्यामुळे त्यामध्ये काही तथ्य नाही, हे मी स्पष्ट सांगू इच्छितो. नक्कीच. पण जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेत आहेत, विरोधक भूमिका घेत आहेत, तुमच्यासाठी अडचणीचा विषय ठरतोय आरक्षण? आमच्यासाठी आरक्षण हा अडगडीचा विषय किंवा याचा चुकीचा विषय नाही, आमच्यासाठी संवेदनशीलतेचा विषय आहे. कारण आम्ही दोन्ही समाजाला एकाच चष्म्यातून पाहतो, दोन्ही समाजाचं भलं व्हावं हीच आमची प्रामाणिक आणि प्रांजळ इच्छा आहे. त्यामुळे उगीच समाजांमध्ये भेदभाव होऊ नये ही आमची प्रांजळ इच्छा आहे. म्हणून मी जरांगे पाटील साहेब असो की ओबीसीचे आंदोलक असो, यांना एकच विनंती करतो की या पक्षामध्ये या लोकांच्या, काही लोकांच्या याच्यामुळे आपण आपली भूमिकेवर जे आहात त्यामध्ये 2 पावलं मागे घेऊन चर्चा करा. ओबीसीचे जे आंदोलक असतील आणि मनोज जरांगे पाटील साहेब यांनी एकत्र बसून तोडगा जरी काढला की आम्हाला हे मान्य आहे, तरी सरकार त्यावर निश्चितपणे त्यांना समर्थन करेल. ओबीसी समाज विरोध करतो जरांगे पाटील यांनी जी मागणी केली आहे, सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे ती 14 तारखेला काढली जाणार आहे का सरकार? जेव्हा आंदोलनं चालतात तेव्हा काही स्टेटमेंट आंदोलन करते माननीय देवेंद्रजीवर करतील, काही छगन भुजबळ साहेबावर करतील, काही अजितदादावर करतील, ओबीसीचे काही दुसऱ्या याच्यावर करतील. हे अपेक्षित आहे. ती एक भावना असते समाजाची, त्या नेत्यांची भावना असते आणि ते नेते मांडत राहतात. त्यामुळे आम्ही कितीही त्यांनी कोणत्याही स्तरावर जरी दोन्ही आंदोलनकर्त्यांनी बोलले असतील तरी आम्ही त्याच्यामध्ये दुःख नाही, त्याच्यात आम्हाला वावगं वाटत नाही. परंतु त्यांनी आता समजदारीनं घ्यावं आणि महाराष्ट्रातील जनतेला, जे तरुण जे आत्महत्येच्या साठी जात आहेत, जे निराश होत आहेत, त्यांना एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी सगळ्यांशी संपर्क करून एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्र पुढे जाईल आणि सगळ्यांना न्याय भेटेल अशा पद्धतीने त्यांनी सर्व पक्षांना तयार करावं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.